वयाच्या 14व्या वर्षापासून या ताईने आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी हा व्यवसाय चालू केलाय। मुलं मुली सेम असतात हे पूर्ण दुनिया बोलते, पण आज मी ज्या ताईचा व्हिडिओ काढलाय तिने हे खरं करून दाखवलंय। ही ताई लहानपणापासून आपल्या आई वडिलांना नारळ पाणीच्या व्यवसायात मदत करत आली आहे। तिने कोणत्याही गोष्टीची लाज न बाळगता आज तिने स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे आणि तुम्ही बघू शकता किती चांगल्या रीतीने ती या व्यवसायात मुरली आहे। मराठीमध्ये जशी म्हण आहे की प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे प्रयत्न करत राहा, तुम्हाला परमेश्वर नक्की मिळेल। तसंच इथे आहे, जर व्यवसायात तुम्ही प्रयत्न करता आहात तर तुम्हाला व्यवसायात यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। तसंच या ताईने इथे करून दाखवलेला आहे। हा व्यवसाय तिने स्वतःच्या जिद्दीने उभा केलेला आहे। प्रत्येक मुलगी ही आपल्या आईवडिलांसाठी मुलासारखीच असते। आपल्या घरची जिम्मेदारी निभवण्यासाठी या ताईने हा व्यवसाय इथे उभा केलेला आहे। कोण म्हणतं की व्यवसाय फक्त मुलंच करू शकतात? असं नाहीये, व्यवसाय मुलीही करू शकतात, व्यवसाय एक स्त्रीही करू शकते। ताईकडून आता आपण नारळ पाणी घेतलेलं आहे आणि नारळ सोलायची पद्धत तुम्ही बघितलात, किती फास्ट स्पीडमध्ये हिने नारळ सोललेला आहे। आणि नारळ पाणी तर पिल्यावरती जी मलाई असते ती मलाई काढण्यासाठी ताईने एका वेगळ्या पद्धतीमध्ये नारळ फोडलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे ही ताईने नारळ पाण्याची मलाई काढलेली आहे आणि ही मलाई फक्त काढण्याची पद्धत ताईलाच येते। तर जशी ताई आपल्या या व्यवसायामध्ये मुरली आहे आणि ह्या व्यवसायामध्ये मुरून तिने हा व्यवसाय एका वेगळ्या स्तराला घेऊन गेली आहे, तशीच देशातली प्रत्येक स्त्रीने जर विचार करून व्यवसायामध्ये उतरली तर खरंच आपला देश अजून प्रगतिशील होईल। तसेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।